शिवाजी राजांनी त्यांच्या शूरतेला स्वप्नाची जोड दिली आणि एक मोठं स्वप्न पाहिलं आणि पाहता पाहता ते स्वप्न पूर्ण केलं. आज जिजाऊच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पहिल्यांदा किमान स्वप्न तर बघा. ते पूर्ण होईल नाही होईल ते पुढचा भाग आहे, पण किमान आज स्वप्न तर बघू की हो मला डॉक्टर व्हायचंय, हो मला इंजिनियर व्हायचंय, हो मी उद्योगात व्यवसायात जाणार आहे, मी प्रशासनात जाणार आहे, मी राजकारणात जाणार आहे. हे स्वतःला ठणकावून सांगायची पोरांना ही वेळ आहे. अपयश आलं तर खचून जाऊ नका, असं छाती काढून अपयशाच्या समोर उभं राहता आलं पाहिजे. शिवाजी राजांच्या आयुष्यात अपयश आलं नाही का? मिर्झा राजेच्या सोबत तह झाला, तहामध्ये मिळवलेला एक एक किल्ला मिर्झा राजाला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाहीत, तर शिवाजी राजांना मिर्झा राजेंच्या आदेशानुसार औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. भेटायला जाताना एकटे गेले नाहीत, छोट्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर संभाजी राजांना समोर बघितलं आणि औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले आओगे? एवढ्यासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्यासा संभाजी राजा, पण माहित होतं आत्ता तहात दिलेत, आत्ता तात्पुरते दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. दत्ताजी शिंदे तर असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू, हे आपण स्वतःला ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की बाळांनो, तुम्ही मोठी स्वप्न बघा, काय करायचं ते ठरवा, तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते ओळखा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीत काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे.